नमस्कार मित्रांनो, मी विजय. स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलवरती. आणि आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग असणार आहे. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये ही जर गाडी बघत आता, ही आहे टाटा कंपनीची सिग्ना 2825.K. टिपर सेगमेंटमध्ये या गाडीचा जास्त यूज केला जातो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मराठीमध्ये या गाडीबद्दल सर्व माहिती बघणार आहोत. गाडीमध्ये फीचर्स काय काय देण्यात आलेले, पेलोड कॅपॅसिटी किती आहे आणि इंजिन कोणतं यूज करण्यात आलेलं आहे. ही गाडी जी आहे ती BS6 मध्ये कंपनीने लॉन्च केलेली आहे. आणि तुम्हाला माहितीच असेल की टाटाची सिग्ना ही जी गाडी आहे टिपर सेगमेंटमध्ये भरपूर ठिकाणी यूज केला जातो. जर तुम्ही मायनिंग वगैरेचं काम बघितलं असेल त्या ठिकाणी तुम्हाला टाटाची सिग्ना 2825.K टिपर वेरियंट जे आहे ते भरपूर ठिकाणी तुम्ही बघितलेच असेल. आणि गाडी सुद्धा जी आहे ती कंपनीने चांगली लॉन्च केलेली आहे आणि लुक्स देखील चांगला आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून काय होईल की येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला सर्वात आधी येईल. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक देखील करा, कमेंट देखील करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो नक्की शेअर करा. चला तर मग मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो चालू देखील करूया. मित्रांनो, आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि गाडी तुम्ही बघू शकता टिपर सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त यूज केली जाणारी टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकलकडनं येणारी टाटा सिग्ना 2825.K या गाडीचं असं नाव आहे. सुरुवातीला व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला या गाडीची चावी दाखवतो. चावी जी आहे ती कंपनीने कशी दिलेली आहे ते. आणि चावी जर बघितलं तुम्हाला अशा प्रकारची मिळून जाते. बेसिक अशी चावी जी आहे ते इथे कंपनी दिली आहे. चावीवरती टाटाची बॅजिंग देखील तुम्हाला इथे मिळून जाते. त्यानंतर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि समोरचा लुक देखील तुम्ही गाडीचा बघू शकता. आणि ही गाडी भरपूर ठिकाणी तुम्ही बघितलेच असेल मायनिंगमध्ये वगैरे. त्याचबरोबर मित्रांनो, आपण ग्लासपासून सुरुवात करूया. ग्लास एरिया जर बघितला चांगला मोठा असा दिलेला आहे. विजिबिलिटीला कुठलाही प्रॉब्लेम नाही येणार. आणि गाडीची हाईट देखील चांगली मोठी दिलेली असल्यामुळे तुम्हाला विजिबिलिटीला कुठलाही प्रॉब्लेम नाही येणार. आणि दोन वायपर म्हणजे ड्युअल वायपरसोबत ही गाडी येते. वरती तुम्हाला प्रॉक्झिमिटी मिररसुद्धा इथे मिळून जातो. आणि वरती दोन्ही साईडला दोन लाईट देखील देण्यात आलेले आहेत. त्यानंतर इथे खालच्या साईडला आले तर इथे तुम्हाला टाटाची क्रोममध्ये बॅजिंग देखील मिळून जाते. टाटाचा लोगो जो येतो इथे क्रोममध्ये मिळून जातो, तो देखील एक चांगलं दिसतं. त्याचबरोबर मित्रांनो, टाटाच्या लोगोच्या खाली इथे तुम्हाला ट्राय एरो डिझाईन जे ते इथे मिळून जातं, ते देखील एक चांगलं दिसतं. आणि इथून तुम्ही रेडिएटर ग्रिल जे ते प्रॉपरली बघू शकता. आणि एअर पास होण्यासाठी याची चांगली मदत देखील होते. त्याचबरोबर मित्रांनो, या साईडला इथे वरच्या साईडला आले तर तुम्ही इथे सिग्नाची बॅजिंग बघू शकता. क्रोममध्ये इथे सिग्नाची बॅजिंग जी इथे करण्यात आलेली ते देखील एक चांगलं दिसतं. आणि जर तुम्हाला ग्लास एरिया जो आहे तो साफ करायचा असेल किंवा पुसायचा असेल तर इथे तुम्हाला दोन्ही ठिकाणी दोन हँडल देखील देण्यात आलेले. तुम्ही या बंपरवरती चढून जे ते तुम्ही काच जे ते प्रॉपरली पुसू देखील शकता. त्यानंतर या गाडीमध्ये तुम्ही हेडलाईट जर बघितलं तर हेडलाईट बंपरमध्ये देण्यात आलेले आणि हॅलोजन हेडलॅम्पच आहेत. इंडिकेटर सुद्धा जे ते हॅलोजनमध्ये देण्यात आलेले. आणि ते हेडलाईटचा थ्रो वगैरे सुद्धा जो येतो रात्री वेळेस चांगला ब्राईट असा पडतो. आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो बंपर आहे हा एक 3 पीसमध्ये दिलेला आहे. त्याचं कारण असं आहे की टाटा कंपनीने या गाडीमध्ये 3 पीस बंपर दिला असल्यामुळे जर बायचान्स कधी जर बंपर जो आहे तो डॅमेज झाला तर कुठलाही एक पीस जो आहे तो तुम्ही या साईडचा समजा डॅमेज झाला तर तुम्ही या साईडचा बंपर फक्त बसू शकता. इकडचा जो बंपर आहे तो बसवायची गरज नाही पडत. आणि इथे नंबर प्लेट लावण्यासाठी कंपनीने जागा दिलेली आहे. आणि बंपर जर बघितला तर तो मेटलमध्ये देण्यात आलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता मेटलमध्ये बंपर प्रॉपरली देण्यात आलेला आहे. आणि समोरचा ओव्हरऑल लुक जो आहे तो गाडीचा तो देखील चांगला आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि गाडी दिसायला सुद्धा जे ते सिग्ना केबिन जे आहेत ते देखील डिझाईन वाईज आणि मॉडर्न लुकमध्ये तुम्हाला ही जी गाडी आहे ते नक्कीच बघायला मिळते. त्यानंतर मित्रांनो, या साईडचा लुक तुम्ही बघू शकता. या साईडने सुद्धा गाडी जी आहे ते दिसायला एकदम चांगली आहे. आणि या साईडला मिररची क्वालिटी बघितली ती देखील चांगली आहे. तुम्हाला साईड व्ह्यू मिरर जे ते दोन मिळून जातात. आणि ब्लाइंड स्पॉट मिरर देखील वरच्या साईडला देण्यात आलेल्या डोअरच्या वरच्या साईडला तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या मागच्या गाड्या जे आहेत ते क्लिअरली व्हिजिबल देखील होतात. त्याचबरोबर मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला गाडीमध्ये आतमध्ये बसायचं असेल तर फूट स्टेप देखील देण्यात आलेले. चढताना तुमची पायाची ग्रिप जी आहे ती यावरती चांगली राहते. त्यामुळे तुम्ही इझिली आतमध्ये केबिनमध्ये बसायचं असेल तर तुम्ही इझिली चढून बसू देखील शकता. आणि या साईडला इथे जर बघितलं तर तुम्हाला इंडिकेटर इथे मिळून जातो. जर तुम्हाला डोर उघडायचा असेल तर तुम्ही इथनं डोर जे ते उघडू देखील शकता. लॉक देखील करू शकता गाडीची चावी लावून. आणि इथं पॉवर ऑफ 6चे ग्राफिक जे ते चांगलं करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या गाडीमध्ये फ्रंटला टायर साईज जर बघितलं तर JK कंपनीचे टायर जे ते इथे यूज करण्यात आलेले. आणि टायर साईज तुम्हाला मी एकदा सांगतो काय आहे ते. बघितलं तर या गाडीमध्ये तुम्हाला नायलॉन टायर देण्यात आलेले जे की R20 इंचेसची टायर जे ते इथे देण्यात आलेले. त्याचबरोबर मित्रांनो, या गाडीमध्ये सस्पेन्शन जर बघितलं तर तुम्हाला मी इकडनं दाखवतो. या गाडीमध्ये सस्पेन्शन जे ते लिप स्प्रिंग सस्पेन्शन जे ते इथे देण्यात आलेले. तुम्ही इथे बघू शकता पाटे सस्पेन्शन जे ते आपण असं म्हणतो. तुम्ही बघू शकता जो गाडीचा एक्झॉस्ट सायलेन्सर जो तो इथे देण्यात आलेला. टाटाची इथे बॅजिंग देखील नक्कीच बघायला मिळेल. त्याचबरोबर या साईडला खाली आलं की इथे एक साईडची बॅटरी जे ते इथे दोन बॅटरी जे ते एक साईडचे देण्यात आलेले आहे. इथे तुम्हाला मड फ्लॅप देखील मिळून जातात. टाटाची बॅजिंग त्याच्यावर सुद्धा करण्यात आलेली.
आणि इथे एक स्पेअर व्हील जो आहे तो तुम्हाला स्टेपनी आपण असं म्हणतो, तो स्पेअर व्हील जो आहे तो इथे देण्यात आलेला आहे. आणि चॅसी जर बघितलं तर तुम्हाला चॅसी मी दाखवतो, पूर्णपणे बोल्टेड चॅसी जी येते देण्यात आलेली आहे. त्यामुळे टाटाची गाडी असल्यामुळे तुम्हाला एक मजबूत चॅसी आणि मजबूत आणि दणकट बॉडी जी येते, एक केबिन जे येते या गाडीमध्ये नक्कीच मिळून जातं. ही सिग्ना 2825.K टिपर ही जी गाडी येते 10 टायरमध्ये येतात आणि एक जो येतो स्पेअर व्हील मिळतो. पाठीमागे तुम्हाला 8 टायर मिळतात, इकडे 2 तिकडे 2 4 आणि पाठीमागे 4 असे 8 टायर इथे मिळतात आणि पुढे 2 असे 10 टायरची गाडी जी येते ही सिग्ना 2825.K टिपरवाली आहे. त्याचबरोबर मित्रांनो, हा जो हायवा आपण म्हणतो किंवा मागचा जो टिपरचा हौदा आहे त्याची जर डायमेन्शन बघितलं तर तो जो हौदा आहे बॉडी ऑप्शन जो येतो 16 मीटर क्यूबचा हा पूर्ण बॉक्स येतो, जो की टिप्पर सेगमेंटमध्ये तुम्ही बघितलंच असेल. आणि तो देखील चांगला मोठा असं दिलेला आहे. तुम्ही भरपूर मायनिंगचं मटेरियल वगैरे तुम्ही यामध्ये लोड करून ने-आण देखील करू देखील शकता. त्याचबरोबर गाडीचा जो व्हील बेस आहे तो 3880 mm इतका आहे आणि ग्रॉस व्हेकल वेट जर बघितलं या गाडीचं तर ते आहे 28,000 किलो, म्हणजे 28 टन ग्रॉस व्हेकल वेट या गाडीचा आहे. आपण गाडीचा मागच्या साईडचा लुक बघूया, पाठीमागनं गाडी जी ती दिसायला कशी आणि पाठीमागचा लुक जो आहे तो तुम्हाला अशा प्रकारे गाडीचा मिळतो. इथे सुद्धा टाटाची बॅजिंग नक्कीच बघायला मिळेल. आणि पुढे व्हिडिओमध्ये हा जो मागचा टिपर लोड बॉडी आहे ती तुम्हाला मी वरती करून दाखवतो आणि आतमध्ये केवढा स्पेस आहे ते देखील आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. त्याआधी इथे पाठीमागच्या साईडला काय काय दिलेलं ते तुम्हाला सांगतो. टेललाईट जर बघितले तर तुम्हाला अशा प्रकारे मिळून जातात. ब्रेक लाईट, रिव्हर्स लाईट आणि इंडिकेटर लाईट. सेफ्टी म्हणून तुम्हाला इथे जाळीसुद्धा लावण्यात आलेली आहे टेल लाईटला, त्यामुळे हे एक चांगलं सेफ्टी पॉईंट होणे. पाठीमागे सुद्धा मड फ्लॅप इथे मिळून जातात. टाटाची बॅजिंग इथे देखील करण्यात आलेली. त्याचबरोबर मित्रांनो, पाठीमागे तुम्ही इथे गाडीचं डिफरन्शियल वगैरे ते देखील बघू शकता. अशा प्रकारे आहे. इथे सुद्धा मड फ्लॅपच्या ठिकाणी टाटाची बॅजिंग सुद्धा करण्यात आलेली. या साईडने मित्रांनो गाडीचं लुक तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. वरती इथे टाटाची बॅजिंग देखील करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला या साईडचा गाडीचा लुक देखील बघायला मिळतो. त्याचबरोबर मित्रांनो, इथे तुम्हाला डिझेल फिल करण्यासाठी फ्युअल टँक जो आहे तो इथे देण्यात आलेला आहे आणि फ्युअल टँक कॅपॅसिटी बघितली या गाडीची तर ती आहे 300 लिटरचा फ्युअल टँक जो येतो इथे देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ही BS6 गाडी असल्यामुळे तुम्हाला ॲडब्ल्यूचा टँक देखील इथे मिळतो. तो 60 लिटरचा ॲडब्ल्यू टँक जो येतो इथे देण्यात आलेला आहे, जे की तुम्ही नवीन BS6 डिझेल गाड्यांमध्ये ॲडब्ल्यूचं युरियाचं जे टँक आहे तो बघितलाच असेल. मित्रांनो, एअर इनटेक जो येतो तुम्हाला या ठिकाणी इथे बघायला मिळून जातो आणि इथे सुद्धा पॉवर ऑफ 6चं ग्राफिक्स देखील कंपनीने केलेले आहे. डोरवरती इथे 2825.K ची क्रोममध्ये बॅजिंग देखील बघायला मिळेल. इंडिकेटर जो येतो इथे देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, पाठीमागच्या साईडला जर सस्पेन्शन बघितलं या 2825.K टिपरवाल्या गाडीमध्ये तर तुम्हाला अशा प्रकारे सस्पेन्शन इथे मिळून जातं, जे की हेवी ड्युटी बोगी टाईप सस्पेन्शन जे येते इथे देण्यात आलेलं. त्यामुळे सस्पेन्शन जे ते चांगलं दिलेलं आहे या गाडीमध्ये आणि चॅसी तुम्ही ओव्हरऑल पूर्ण बघू शकता. दणकट चॅसी जे ते इथे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, हे जे वरचा टिपर जो आहे तो तुम्हाला कसा वरती करायचा ते तुम्हाला दाखवतो. सर्वात आधी इथे तुम्हाला ड्रायव्हरच्या सीटच्या बाजूला इथे एक लिव्हर देण्यात आलेला आहे. गाडी स्टार्ट केल्यानंतर क्लच प्रेस करून तुम्ही हे वरती जे हा लिव्हर जो आहे तो वरती करून पाठीमागच्या साईडला करायचा आहे आणि असा पाठीमागच्या साईडला केल्यानंतर हा जो टिपर आहे तो वरती जातो, पाठीमागचा हौदा. आता मी तुम्हाला पाठीमागे दाखवतो आतमध्ये स्पेस जो येतो या हौद्याचा कसा दिलेला आहे ते आता आपण बघूया. मित्रांनो, हौद्याचा अशा प्रकारे एवढा स्पेस जो येतो इथे मिळून जातो आणि तुम्ही भरपूर मायनिंगचं सामान किंवा मटेरियल वगैरे जे ते तुम्ही या ठिकाणी भरू देखील शकता आणि चांगला मोठा असा दिलेला आहे. आणि हा जर हौदा बघितला तर हा 16 मीटर क्यूबचा बॉक्स जो येतो तुम्हाला या गाडीमध्ये इथे मिळून जातो आणि ओव्हरऑल गाडीचा लुक जो येतो तुम्ही अशा प्रकारे बघू शकता आणि चॅसीसुद्धा जी ती चांगली दणकट दिलेली आहे. जर तुम्हाला हा मागचा हौदा जो आहे तो खाली घ्यायचा तर ह्याच लिव्हरला जो येते तुम्ही प्रेस करायचा आहे खालच्या साईडला आणि अशा प्रकारे जो येतो तुम्ही हौदा जो येतो खाली जाताना नक्कीच बघत असाल. मित्रांनो, टाटा सिग्ना 2825.K टिपर या गाडीचं इंजिन मी तुम्हाला दाखवतो. इंजिन जे ते या ठिकाणी इथे देण्यात आलेलं आहे आणि हे इंजिन जर बघितलं तर कमिन्स कंपनीचं इंजिन या गाडीमध्ये यूज केलेलं आहे, जे की 6.7 लिटरचं आहे आणि या इंजिनची जर मॅक्झिमम पॉवर बघितली प्रोड्यूस करण्याची क्षमता जर आहे तर ती आहे 186 किलोवॅट पॉवर जे येते जनरेट करतं 2300 RPM पर्यंत आणि मॅक्झिमम टॉर्क जर बघितला तर 950 न्यूटन मीटर टॉर्क 1000 ते 1700 RPM पर्यंत हे जे इंजिन जे ते जनरेट करतं आणि चांगलं मॅक्झिमम पॉवर किंवा टॉर्क जर बघितलं तर चांगलं देण्यात आलेलं आहे आणि इंजिनसुद्धा पॉवरफुल आहे. कमिन्स कंपनीचं इंजिन या गाडीमध्ये यूज केल्यामुळे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम जो येतो या इंजिनमध्ये येणार नाही आणि रेडिएटर ग्रिल वगैरे जी आहेत ती देखील तुम्ही इथे बघू शकता. आता मित्रांनो, आपण या गाडीचं इंटेरियर बघूया. इंटेरियर जे ते गाडीचं कसं दिलेलं आहे ते देखील मी तुम्हाला एकदा सांगतो. ती चढण्यासाठी फुटस्टेप देखील देण्यात आलेले आहे, त्यामुळे ह्या फुटस्टेपचा वापर करून आपण आतमध्ये देखील जाणार आहोत आणि इथे तुम्हाला
दरवाजा येतो डोर जे ते लॉक करायचं असेल तर इथने लॉक देखील करू शकता. पॉवर ऑफ 6चं ग्राफिक जे ते तुम्हाला भरपूर ठिकाणी बघायला मिळेल. दोन्ही साईडला कंपनीने केलेले 28-25.Kची क्रोममध्ये बॅजिंग सुद्धा इथे बघायला मिळेल. डोर जे ते तुम्ही अशा प्रकारे उघडू देखील शकता आणि डोर उघडल्यानंतर तुम्हाला यावरती काय काय फीचर मिळतात ते आपण एक एक करून बघूया. विंडो जर तुम्हाला ॲडजस्ट करायची असेल तुम्ही या लिव्हरचा वापर करू शकता. डोर मध्ये बसल्यानंतर जर उघडायचं असेल तुम्ही या लिव्हरचा वापर देखील करू शकता. आणि बिल्ड क्वालिटी बघितली, डिझाईन बघितलं, प्लास्टिक मटेरियल बघितलं ते देखील चांगल्या क्वालिटीचं दिले. इथे तुम्ही पाण्याची बॉटल देखील इथे ठेवू शकता. या साईडला क्लच लिव्हर, ब्रेक लिव्हर आणि ॲक्सेलेटर लिव्हर 3 लिव्हर जे ते इथे देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर मित्रांनो इथे तुम्ही जो मागचा जो टिपर आहे तो वर खाली करण्यासाठी या लिव्हरचा वापर करू शकता. हँडब्रेक जो तो इथे देण्यात आलेला आहे आणि फायर एक्सटिंग्विशर सुद्धा या गाडीमध्ये इथे मिळतो. आणि वरती सीटवर बसण्यासाठी, चढण्यासाठी, पकडून धरण्यासाठी ग्रॅब हँडल जो तो इथे देण्यात आलेला आहे तो देखील चांगला मजबूत आहे. दोन्ही साईडला इथे मिळून जातात. गाडीची चावी लावण्यासाठी इग्निशन स्विच जे ते इथे देण्यात आलेले. आता आपण वरती चढून बघूया काय काय इंटेरियरमध्ये फीचर देण्यात आलेले आणि डॅशबोर्ड वगैरे जो तो गाडीचा कसा येतो. हे जे सीट बघितलं तर हे तुमच्या अकॉर्डिंग ॲडजस्ट देखील करू शकता. आणि मित्रांनो आता मी आतमध्ये बसलेलो आहे आणि समोरचा ग्लास एरिया व्हिजिबिलिटी तुम्ही बघू शकता. कुठलाही प्रॉब्लेम जो येतो इथे मिळत नाही. सीटची जर क्वालिटी बघितली तर सीटची क्वालिटी देखील चांगली आहे. फॅब्रिक जर बघितलं सीटचं ते देखील चांगलं आहे. इथे 2 सीट मिळून जातात ड्रायव्हर आणि को ड्रायव्हर साईडला. त्या साईडला सुद्धा विंडो जर ॲडजस्ट करायचा असेल तुम्ही त्या लिव्हरचा वापर करू शकता. डोर उघडायचा असेल तर त्या लिव्हरचा वापर करू शकता. खालच्या साईडला पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी जागा देखील दिलेली. सीट बेल्ट सुद्धा जे ते तुम्हाला दोन्ही साईडला इथे मिळून जातात. वरच्या साईडला इथे बघितलं तर इथे केबिन लाईट जो मिळून जातो जो की LED मध्ये आहे. नंतर इथे सनवायझर जर बघितलं तर या ठिकाणी देण्यात आलेला आहे. चांगला मोठा असा सनवायझर इथे तुम्हाला मिळून जातो. त्या साईडला सुद्धा एक सनवायझर दिलेला आहे. वरच्या साईडला इथे स्पीकरसाठी प्लेसमेंट करण्यात आलेली. इथे सुद्धा तुम्हाला डिसेंट असा स्पेस मिळून जातो. इथे तुम्ही गाडीचे डॉक्युमेंट वगैरे देखील ठेवू शकता किंवा अन्य काही कागदपत्रे असेल ते देखील इथे ठेवू शकता. त्यानंतर इथे सुद्धा चांगला स्पेस दिलेला आहे. त्या साईडला सुद्धा एक ग्लो बॉक्स मिळतो. स्पीकरची प्लेसमेंट जे ते त्या साईडला सुद्धा देण्यात आलेली. तर मित्रांनो डॅशबोर्ड जर बघितलं या गाडीचा तर कॉकपिट डिझाईन जे ते इथे मिळून जातं टाटाच्या या सिग्ना 2825 या गाडीमध्ये. आणि ओव्हरऑल जे तुम्ही डॅशबोर्ड जर बघितलं तर त्याची क्वालिटी देखील चांगली आणि सगळे स्विचेस किंवा बटन जर बघितले तर ते सगळे ड्रायव्हरच्या जवळपासच ठेवलेले. त्यामुळे टाटा कंपनीने या डॅशबोर्डला एक कॉकपिट डिझाईन जे येते, केबिन जे येते सिग्ना गाडीमध्ये नक्कीच तुम्हाला सगळ्या गाड्यांमध्ये अशा प्रकारचं बघायला मिळेल जे की सिग्ना सिरीजमध्ये. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ब्लोअर देखील मिळून जातात जे की हवा येण्यासाठी चांगली मदत देखील होती. आणि ब्लोअरची जर स्पीड तुम्हाला कमी जास्त करायची असेल तुम्ही या रोटरी नॉबचा वापर करून कमी जास्त देखील करू शकता. या साईडला जर आले तर तुम्हाला इथे टाटाची बॅजिंग देखील मिळून जाईल आणि तिथे डिसेंट असा स्पेस दिलेला. तिथे तुम्ही कॉईन किंवा वॉलेट वगैरे देखील ठेवू शकता. टूलकिट वगैरे जर पाहिलं तर इथे खालच्या साईडला दिलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो या सिग्ना 2825 गाडीमध्ये गिअरबॉक्स जर बघितला तर टाटाचा G1150 9 स्पीड गिअरबॉक्स मिळून जातो. त्यासोबत 8 गिअर आणि एक क्राउलर गिअर देखील मिळून जातो आणि एक जो गिअर आहे तो रिव्हर्स. अशा 9 स्पीड गिअरबॉक्स जो येतो तुम्हाला या 2825.K टिपर व्हेरियंटमध्ये गिअरबॉक्स जो येतो अशा प्रकारचं दिलेलं आहे. गिअर शिफ्टिंग जर पाहिलं ते देखील स्मूथ आहे आणि गिअर शिफ्ट जे ते प्रॉपरली होतं. आणि टाटाचं गिअरबॉक्स असल्यामुळे तुम्हाला गाडी चालवताना गिअर शिफ्टिंगला कुठलाही प्रॉब्लेम जो येतो येणार नाही. आता आपण इकडे स्विचेस बघूया काय काय स्विचेस ते देण्यात आलेले. इथे हजार्ड लाईट किंवा पार्किंग लाईटचं स्विच दिलेले जे की तुम्ही प्रेस केलं तर 4 इंडिकेटर ॲट अ टाइम ब्लिंक होतात. जर गाडीमध्ये लोड नसेल तुम्ही लाईट मोडचा वापर करू शकता. जर गाडी चढावर वगैरे असेल तर तुम्ही मीडियम स्विचचा वापर करू शकता. आणि गाडीमध्ये हेवी लोड असेल तर तुम्ही हेवीचं स्विच जे ते वापर करू देखील शकता. ते खालच्या साईडला काही स्विचेस दिलेले आहेत. इमर्जन्सी स्विच जो येतो इथे बघायला मिळतो. इथे जर तुम्हाला काही हेल्प पाहिजे असेल तुम्ही हेल्पचं स्विच जे ते प्रेस देखील करू शकता. आणि स्विचेस वगैरे जर बघितलं तर ड्रायव्हरच्या जवळ ठेवलेले आणि डॅशबोर्डचं कॉकपिट डिझाईनमध्ये डॅशबोर्ड जो तो देण्यात आलेला आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी जे ते ड्रायव्हरला गाडी चालवताना जवळ असल्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम येत नाही आणि लवकर त्याचा वापर जो येतो करू देखील शकता. तुम्हाला मी आता स्टेअरिंग व्हील दाखवतो. स्टेअरिंग व्हील जे ते कशा प्रकारे मिळतं. तर सिग्ना केबिनचं स्टेअरिंग व्हील जे ते तुम्हाला अशा प्रकारे मिळून जातं. टाटाचा क्रोममध्ये लोगो जो येतो सेंटरमध्ये इथे मिळून जातो. गाडीचा हॉर्नचा आवाज ऐकूया एकदा कसा आहे. तुम्हाला मी एकदा स्टार्ट करून दाखवतो. गाडीचा हॉर्नचा आवाज देखील चांगला असं दिलेला आहे. आणि स्टेअरिंग व्हील जर बघितलं तर चांगलं मिळतं बघायला. हे स्टेअरिंग व्हील जे येते तुम्ही टिल्ट आणि टेलिस्कोपिक दोन्ही साईडला ॲडजस्ट करू शकता. तुमच्या अकॉर्डिंग ॲडजस्ट देखील करू शकता अशा प्रकारे. त्याचबरोबर मित्रांनो इथे सिग्नाची बॅजिंग देखील मिळून जाते. कंट्रोल जर बघितलं तर लेफ्ट साईडला तुम्हाला वायपरचे कंट्रोल जे येते इथे मिळून जातात. आणि राईट साईडला कंट्रोल जर बघितलं तर इथे तुम्हाला मी एकदा दाखवतो.
हेडलाईट जे ते तुम्हाला ऑन ऑफ करायचे असेल किंवा अप्पर डिपर द्यायचं असेल किंवा थ्रो वगैरे वाढवायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे हेडलाईटचा थ्रो वगैरे वाढवू देखील शकता आणि हेडलाईटचे कंट्रोल राईट साईडला इथे देण्यात आले. त्यानंतर मित्रांनो आता आपण या गाडीचा जो येतो स्पीडोमीटर बघूया. स्पीडोमीटरवर काय काय फीचर देण्यात आलेले. स्पीडोमीटर एक फुल्ली स्वॅप होतं, सगळे जे मीटर आहेत ते पूर्ण स्वॅप होतात, ते देखील एक चांगलं दिसतं आणि या स्पीडोमीटरवरती भरपूर चांगली इन्फॉर्मेशन दिलेली. तुम्हाला एक एक करून सांगतो. या साईडला RPM मीटर देण्यात आलेला आहे. टेम्परेचर गेज जो येतो या साईडला आहे. वॉर्निंगचे इंडिकेटर जे येते इथे वरच्या साईडला देण्यात आलेलं आहे आणि सेंटरमध्ये एक MID देखील मिळून जातो आणि या साईडला ॲनालॉगमध्ये स्पीड देण्यात आलेली. फ्युएल गेज जो येतो तुम्हाला या साईडला इथे मिळून जातो आणि इथे काही स्विचेस लिव्हर जे ते देण्यात आलेले ते तुम्हाला मी एकदा दाखवतो. आणि मोडचा जो लिव्हर आहे तो जर तुम्ही सिलेक्ट केला तर तुम्हाला गाडीचं किलोमीटर किती झालं ते शो होईल. नंतर ट्रिप A ट्रिप B तुम्ही किती केलेले ते देखील शो होतं. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला MID वरती ॲव्हरेज फ्युएल इकॉनॉमी जे ते शो होत राहील. 5.6 लिटर पर आवर इतकं मायलेज जे ते तुम्हाला आता ह्या गाडीचं इथे दाखवत आहे. EPF लेवल म्हणजे ॲडब्लूचं लेवल जे ते किती आहे ते देखील इथे शो होते. न्यूट्रलचं इंडिकेटर आहे. बॅटरीचं व्होल्टेज जे ते इथे शो होतं. खाली डिजिटल टाइम डिजिटल क्लॉक जे ते तुम्ही इथे बघू शकता. तर मित्रांनो या ठिकाणी फ्रंट आणि रिअर टायरमध्ये जे ते एअर किती आहे, हवा किती आहे, प्रेशर किती आहे फ्रंट आणि रिअर दोन्ही टायरचं ते देखील तुम्हाला इथे शो होतं. वरच्या साईडला इथे इंजिन जे ते किती हवर्स चालू होतं ते देखील शो होईल. त्याचबरोबर इथे भरपूर चांगली इन्फॉर्मेशन देखील नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती बघितली टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल कडनं येणारी टाटा सिग्ना 2825.K टिपर सेगमेंट. ही गाडी जर बघितलं तर यामध्ये कंपनीने भरपूर चांगले फीचर दिलेले आणि सगळ्यात जास्त टिपर सेगमेंटमध्ये ही गाडी जास्त प्रमाणात यूज केली जाते आणि गाडीचं मायलेज वगैरे देखील चांगलं. त्याचबरोबर मित्रांनो या गाडीची जर किंमत बघितली पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली एक शोरूम किंमत मित्रांनो या 2825.K टिपर मध्ये तुम्हाला दोन व्हेरियंट मिळतात. एक जे येते नायलॉन टायर सोबत येतं आणि दुसरं जे येते मायनिंग टायर सोबत येतं. जे नायलॉन टायर वाला व्हेरियंट आहे त्याची जर किंमत बघितली किंमत आहे 49 लाख रुपये एक शोरूम पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली आणि जर तुम्ही मायनिंग टायर वाले जर व्हेरियंट घेतलं तर त्याची किंमत जी आहे ती एक शोरूम 50 लाख रुपये इतकी आहे. आणि मित्रांनो ही जी मी व्हिडिओमध्ये किंमत सांगितली ती कमी जास्त सुद्धा होऊ शकते किंवा तुमच्या शहरामध्ये वेगळी देखील असू शकते. तुम्ही तुमच्या जवळच्या टाटा मोटरच्या कमर्शियल व्हेकलच्या शोरूमला जाऊन भेट देखील देऊ शकता किंवा गाडीची चौकशी देखील करू शकता. लोन फायनान्स स्कीम जर बघितलं तर लोन ऑफर सुद्धा या गाडीवरती चांगल्या कंपनीने दिलेले आहेत. तर तुम्ही टाटा मोटर कमर्शियल व्हेकलच्या शोरूमला नक्की व्हिजिट करून तिथे चौकशी देखील करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो महत्वाचं म्हणजे टाटा मोटर कमर्शियल व्हेकलचा सर्व्हिस नेटवर्क जर बघितलं तर पूर्ण भारतामध्ये भरपूर ठिकाणी तुम्हाला सर्व्हिस सेंटर आणि शोरूम जे ते या गाडीचे अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्हाला सर्व्हिसचा कुठलाही प्रॉब्लेम नाही येणार आणि भरपूर लोकांना समोरचा जो लुक आहे सिग्ना केबिनचा तो देखील आवडत असतो. त्यामुळे गाडी दिसायला सुद्धा जी आहे ती चांगली आणि हा व्हाईट कलर जर बघितला ते देखील एक चांगले. महत्वाचं म्हणजे टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल मध्ये जर ही गाडी बघितली तर हिची बिल्ड क्वालिटी टाटाची गाडी असल्यामुळे तुम्हाला बिल्ड क्वालिटीला कुठलाही प्रॉब्लेम नाही येणार. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच. आजचा जो व्हिडिओ होता टाटा सिग्ना 2825.K टिपर व्हेरियंट या गाडीचा कसा वाटला तो देखील मला कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक देखील करा, कमेंट देखील करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो नक्की शेअर करा. चला तर मग मित्रांनो भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गाडीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या.